एमआयडीसी परिसरात भीषण आग लागल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे. एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात आग लागली 3 फॅक्टऱ्यांना. पण आज शनिवारी बहुतेक फॅक्टऱ्या बंद असतात, त्याच्यामुळे थोडं उशिरा लक्षात आलं. पण आता आग आटोक्यात आलेली आहे. जळगाव महापालिकेच्या गाड्या, जैन ब्रदरच्या गाड्या, भारत पेट्रोलने मदत केली, नशराबाद नगर परिषदने मदत केली आणि सर्व उद्योजक एकत्र आले. सर्व उद्योजकांनी मदत केली. आता आग आटोक्यात आले. इथे कुठे जीवितहानी झालेली नाहीये. पण भविष्यात इथे एमआयडीसीचं फायर स्टेशन व्हावं आणि एमआयडीसीने याच्यामध्ये कंट्रोल राहावं असं आम्ही मागच्या मिटिंगला सांगितलं. याचं नियोजन करू आणि फॉर्मच्या गाड्या 2 गाड्या महापालिका किंवा एमआयडीसी याच्याकडून परचेस करून आग विझवण्यासाठी कशी मदत होईल आणि भविष्यात अशा घटना होणार नाही याची काळजी घेण्याचा नक्की प्रयत्न होणार. आग कशी लागली होती बाबा? नाही, आता ते सांगता येणार नाही. शॉर्ट सर्किटमुळे होऊ शकतं. ऊन इतकं टेम्परेचर आहे. काल पाहिलं असेल इथे नशराबाद बेळीला फक्त चाऱ्याची 10 लाखाचा चारा गोश शाळेचा गेला. पत्राच्या शेड म्हणजे पत्र इतके तपले की पत्राच्या तपल्याने आग लागली त्याच्यामध्ये. आता टेम्परेचर एवढं आहे की 47-48 टेम्परेचर आहे. त्याच्यामुळे आता सांगणं शक्य नाहीये. पण नक्कीच उद्योजकांना विनंती करू की बाबा भविष्यात काळजी घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू त्याच्यात. मामा, अनेक दिवसापासूनची मागणी आहे जसं तुम्ही सांगितलं, मात्र इथे फायर स्टेशन का होते? इथलं फायर स्टेशन हरवण्यात आलं. नाही, एक फायर स्टेशन आहे, इथे गाडी उभी असते. पण एमआयडीसीने स्वतंत्र फायर स्टेशन त्यांचं करावं आणि फॉर्मच्या गाड्या सुद्धा ठेव्या ही मागणी उद्योजकांची आहे. तिला चालना देऊन लवकरात लवकर ते करण्याचा प्रयत्न करणार आपण. एक मिनिट आता काय सांगाल? जळगाव एमआयडीसी मध्ये मागील 1.5 तासापासून अग्नितांडव सुरू आहे. आतापर्यंत 3 कंपन्या आगीच्या विळख्यात आल्याचं समोर आले. काय माहिती? 4:20 सुमारास आम्हाला कॉल आलेला आणि त्या कॉल येता क्षणी एक अग्निशमन एमआयडीसी फायर स्टेशनची एक गाडी काढली आणि एक ब्राउझर जे 12,000 लिटरचा आणि एक मल्टीपर्पज वाहन, अशा 3 गाड्या तात्काळ काढल्या आणि त्याच्या 10 मिनिटांनी परत दुसऱ्या 2 गाड्या काढल्या. अशा आपल्या इथे एकूण 6 गाड्या इथे उपस्थित होत्या आणि बाकीच्या जैनच्या 2 गाड्या आणि नशिराबादची 1 गाडी. आता सध्या तर आग कंट्रोल आहे. प्लास्टिकच्या कंपनीला असं निदर्शनास येते की प्लास्टिकच्या कंपनीला आग लागली आणि तिथून हवेचा झोक इकडे असल्यामुळे बाजूचा या कंपनीतला थोडासा भाग जळण्यात आलेला आहे. त्याच्यात कुठलीही जीवितहानी नाही आहे. आता सध्या आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवलेलं आहे. किती बंब लागले सर एकूण? आता तर असं 10च्या आसपास लागले असतील असा अंदाज आहे. कारण की प्रत्येक गाडीचे किती ट्रिप मारले, कारण ह्या साईडला काही गाड्या चालू आहेत आणि त्या साईडला काही गाड्या चालू आहेत. आता आगीचा जो धोका जो आहे आजूबाजूच्या कंपनींना तो आता नाही आहे काही. आता सर्व आग कंट्रोल आहे. आगीचं काही प्राथमिक कारण कळतंय? नाही, आता सध्या तर आगीचं काही कारण कळू शकत नाही सध्या. नाही, सध्या तर काही आगीचं कारण कळू शकलेलं नाही. सर आपलं नाव? माझं नाव अश्वजित मनोहर घरडे, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी.